आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या छत्रपती संभाजीनगरचे कर्तव्यदक्ष सामान्य पोलीस आयुक्त आदरणीय प्रवीण पवार साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। 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 ओके भाऊ। आज या ठिकाणी सर्वपक्षीय छत्रपती संभाजीनगर शहरातील पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय सदस्यांकडून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि निश्चितच माननीय पालकमंत्री हस्ते सरांच्या हस्ते आता हे उद्घाटन होणार आहे। यावर्षी देखील आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात आनंदात आणि खूप धूमधडाक्यात साजरी होणार आहे। आपण सर्व भारताचे नागरिक आणि आपल्या शहराचे सगळे वासीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला आदर्श घालून दिलेला आहे आणि जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण सर्व आपल्या देश निर्माणाच्या कार्यामध्ये सहभागी होऊयात आणि त्यांच्या दिलेल्या पथावरती आपण सगळेजण मार्गदर्शन करूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जब तक सूरज चांद रहेगा। या जयंती उत्सव समितीचे सन्माननीय अध्यक्ष सरदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्वपक्षीय जयंती आपण साजरी करत आहोत। या ठिकाणी उद्घाटनाच्या प्रसंगी बोलायचं म्हणजे की या कार्यालयाचं उद्घाटन आपण करत आहोत, परंतु तथागत गौतम बुद्ध इनको वंदन करते हुए भारत के शिल्पकार परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी छत्रपति शिवाजी महाराज इनको नतमस्तक होते हुए आज सर्वपक्षीय डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी की 135वीं जयंती का कार्यालय का उद्घाटन हमारे शहर की शान, मेरे पिताजी के दोस्त सहकारी, हम शहर के पालक मंत्री साहब आदरणीय संजय जी सिरसाट साहब, इनके हाथों से हुआ है ऐसा मैं जाहिर करता हूं। आज इस कार्यक्रम में उपस्थित आदरणीय संजय जी सिरसाट साहब, हमारे प्रमुख मार्गदर्शक बाबूराव जी कदम साहब, संस्थापक अध्यक्ष गणेश महासंघ जी के हमारे पृथ्वीराज पवार साहब, खाजा भाई, खांबेकर भाई, हमारे पिताजी के सहकारी ज्येष्ठ हमारे मार्गदर्शक करने वाले आदरणीय किशोर जी थोरात साहब, कयूम भाई, बालकृष्ण इंगड़े जी, हमारे माजी महापौर विकास जी जैन साहब, महिला अध्यक्ष मंजूषा भाई पवार साहब, दिलीप पाड़मुख साहब, दादाराव भाऊ, रवि भाऊ, अरविंद अवसरमुल साहब, अखिल भाई अजमत, सभी हमारे वाघमारे साहब, सारे टीम, शिवाजी कावड़े साहब, रंजीत, कुणाल मराठे साहब भी हमारे हैं। रंजीत कुणाल मराठे साहब का सत्कार बाकी है वो करना है। और सभी मान्यवर हमारे गुड्डू, आनंद, प्रकाश दादा, दीपक, राजू भाऊ, सभी लोगों को का मैं आभार व्यक्त करता हूँ और कार्यक्रम
समाप्त हुआ ऐसा जाहिर करता हूँ। और एक शब्द बोलना चाहता हूँ साहब, आपको देर जरूर हुई पर आज हमारा दिल मन भर के आ गया कि आज 7 साल मेरे पिताजी को गुजर के हो गए। आज पहली बार साहब, हमेशा यहाँ आना बैठना, लेकिन पिताजी के बाद आज पहली बार का कार्यालय को आप आए, आपका बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। वैसे सारे कार्यक्रमों में साहब हमारे हमेशा रहते हैं, 14 तारीख को भी साहब रहेंगे ऐसी अपेक्षा करता हूँ। और अपने 2 शब्द समाप्त करता हूँ। इस वक्त बाबा साहब की जयंती, हमें बाबा साहब के विचारों को आगे लेके जाकर नशा मुक्त जयंती साजरी करनी है। ये साहब के नेतृत्व में इस शहर में हम जरूर करेंगे। और कमिश्नर साहब भी यहाँ आए थे, उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। जायसवाल साहब का भी शुक्रिया अदा करता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। मानाचा मंडळ आणि नवीन भैया यांना मी खूप खूप शुभेच्छा देते, कारण नवीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हे दरवर्षी खूप चांगल्या प्रकारे साजरी करतात. सर्व पक्षांना घेऊन, सर्वांना फोन वगैरे करून, मी पण आज सर्व महिलांना फोन केले, पण आज काही लग्नाच्या तिथीमुळे महिला येऊ शकल्या नाहीत नवीन भैया, पण आपण जेव्हाही बोलवतात त्यावेळेस आम्ही आपल्या कार्यक्रमाला हजर राहू. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जो मला बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानते आणि सर्वांना शुभेच्छा देते. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आजच्या या महत्त्वपूर्ण उद्घाटनाचे उद्घाटक आदरणीय आपले संभाजीनगरचे पालकमंत्री, कर्तव्यदक्ष आपले पालकमंत्री आहेत. यानंतर बाबूरावजी कदम, पृथ्वीराज भाऊ चव्हाण, सुमितजी खांबेकर, खाजाबाई, खय्यूमबाई, आमचे सर्वपक्षीय जयंतीचे अध्यक्ष नवीनजी ओबेराय, बाळकृष्ण इंगळे, दिलीपजी पाडमुख, दादाराव राऊत, रवी जावळे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जयंती उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी मित्रांनो, साहेबाला मी काल फोन केला. साहेबांनी मला सांगितलं की मी उद्घाटनाला येणार. आज पण साहेब काही कार्यक्रम, साहेब इतकी गर्दी होती इथं की आता कोणाला शुगर आहे, कोणाला काही ना काही आहेच BP शुगर, तर त्यामुळे अर्धे लोक चालले गेले. पण साहेबांनी मला सांगितलं की मी येतोच, आणि साहेब आलेच. हा, पृथ्वीराज भाऊ फार गडबड करत होते, पहिला थांबा भाऊ येणार आहे म्हटलं. तर माझं सांगण्याचं एकच कारण आहे की ही जे सर्वपक्षीय जयंती आहे ही शिवगावकर दादा आणि मनमोहनसिंग ओबेराय यांनी ही जयंती उत्सव समिती या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि मला एक सांगायचं आहे की ही दादा ही 45 वर्षे झाली या जयंतीला, आजपर्यंत कुठलाही गालबोट या जयंतीला लागलेलं नाही आहे. आपण बघताय सर्व पक्षाचे लोक आहेत, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, RPIचे तर आम्ही पहिल्यापासून आहेच यांच्याबरोबर. कदमदादा तर शेळक्यांना हे तर आहेच पहिल्यापासून. तर काल परवाच कदमदादांनी एक किस्सा सांगितला की आम्ही वर्गणी मागायला गेलो एका ठिकाणी, माझे खासदार होते त्यावेळेस, त्यांनी काहीतरी 100 रुपये देण्याचा प्रयत्न केला. तर मनमोहनसिंग ओबेराय म्हणे अभी किसको पैसे मांगने के नहीं, अभी जयंती आपणच बनाएंगे, अभी धूम धड़के से बनाएंगे. तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एकच आहे की ही जयंती उत्सव समिती आहे कोणाकडूनही 5 पैसे न घेता स्वतः मनमोहनसिंग ओबेराय यांच्या पावलावर पाऊल चालणारे हे नवीन ओबेराय हे स्वतः आम्ही त्यांना अध्यक्ष करतो दरवर्षीप्रमाणे. आणि सर्वांची संमती असते, असं नाही की कोणाचा विरोध असतो, सर्वांच्या संमतीनं त्यांना आम्ही अध्यक्ष करत असतो. आणि कोणाकडेही 5 पैसे न मागता ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करीत असतो. या ठिकाणी थोड्याच वेळा पहिलं पोलीस कमिशनर साहेब येऊन गेले, प्रदीप जायसवाल साहेब येऊन गेले. कमिशनर साहेबांना सांगितलं पालकमंत्री साहेब येत आहेत, तर साहेब म्हणे पालकमंत्री आल्यानंतर उद्घाटन करून घ्या, मी थोडं जातो बाहेर. म्हटलं ठीक आहे साहेब, म्हटलं त्यांचेसुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. मित्रांनो, मी जास्त काही बोलणार नाही, साहेब आहेत, बराच वेळ अजून कदमदादा आहेत, पृथ्वीराज भाऊ आहेत आमचे. या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय भारत. अखिल जगाला शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज
यांना मी प्रथम अभिवादन करतो, तीव्र अभिवादन करतो. आज 135वे जयंती उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटक ज्यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालं ते कर्तव्यदक्ष औरंगाबाद संभाजीनगरचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय भाऊ शिरसाट, या ठिकाणी उपस्थित समितीचे अध्यक्ष नवीन सिंग ओबेरॉय, आमचे संस्थापक सदस्य आणि आमच्या सुरुवातीपासून असणारे पृथ्वीराज भाऊ पवार, खाजाभाई, सुमित खांबेकर, माजी महापौर विकास जैन, बाळकृष्ण इंगळे, दिलीप पारमुख, अरविंद अवसरमल, कलीमभाई, या ठिकाणी शिवाजीराव कवडे, आमचे पवारताई, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर बंधूंनो, पत्रकार बंधूंनो, या ठिकाणी माननीय संजय शिरसाट यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन झालं. ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपण बऱ्याच वेळापासून या ठिकाणी उपस्थित आहोत. मी काही जास्त बोलणार नाही, परंतु एवढी गोष्ट या ठिकाणी निश्चित सांगेल की संभाजीनगर शहरामध्ये 1975 पासून आम्ही या ठिकाणी पाहतो. तर 75ला पहिली जयंती आम्ही या ठिकाणी काढली मिलिंद महाविद्यालयामध्ये. त्यावेळेला आम्ही शिकत होतो. तर त्या ठिकाणी मिल कॉर्नरला एक नॅशनल मिल आहे. तर त्या मिलमधून जयंती निघायची आणि मिलिंद महाविद्यालयातून आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मिळून त्या ठिकाणी जयंती सुरुवात केली. आणि मग विविध MSEB कार्यालय असेल, ST महामंडळ असेल, अशा ठिकाणी आम्ही संपर्क करून त्या ठिकाणी जयंतीला विविध झोपडपट्ट्या या ठिकाणी त्यावेळेला एवढ्या नव्हत्या, परंतु बिनपुरा असेल, उस्मानपुरा असेल, आमचं किल्ले आर्क असेल, दमडीमान झोपडपट्टी ही सुरुवात जुनी जी पंचायत समितीच्या त्या ठिकाणी होती. तर अशा अनेक ठिकाणी आम्ही जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल प्रबोधन करायचो आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या शहरामध्ये सुरू झाली. आणि त्यानंतर लागोपाठ आम्ही प्रत्येक वर्षी ही समिती स्थापन केली आणि त्यानंतर जयंती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली. 1977ला विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं म्हणून ठराव पास झाला आणि 1978ला मराठवाड्यामध्ये दंगल पेटली. पूर्ण मराठवाडा पेटला आणि त्यानंतर सर्व समाज हा रस्त्यावर आला आणि सर्व शांती काढण्यासाठी गावोगाव त्यानंतर पोलीस दल असेल आम्ही असं सगळं फिरलो आणि मराठवाडा शांत झाला. परंतु तेव्हापासून जे मराठवाड्यात आंदोलन सुरू झालं आणि विद्यापीठाचं आंदोलन सुरू झालं आणि त्याचबरोबर चळवळ ही मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये दलित पॅंथरची वाढत चालली आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात धूमधडाक्याने उत्साहात साजरी केली. आणि त्याच अनुषंगातून मराठवाड्यामध्ये संभाजीनगरमध्ये सलोखा असला पाहिजे, एकमेकांबद्दल प्रेम असलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर केवळ हे फक्त दलितांचे नेते नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, सर्वांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं आणि म्हणून ही जयंती केवळ दलितांनी साजरी करू नये म्हणून मनमोहन सिंग वगैरे असतील, बाळासाहेब पवार असतील, त्याच्यानंतर प्रीतमकुमार शेगावकर असतील, साहेबराव डोणगावकर असतील, गोविंदबाई, हे सर्व समान, अंकुश भालेकर असतील, सर्व समाजाच्या सर्व पक्षाच्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांना आम्ही एकत्र केलं आणि मराठवाडा साहित्य परिषदेची बैठक घेतली आणि ही जयंती सर्वांमध्ये साजरी करण्याचं ठरलं. आणि तेव्हापासून सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरामध्ये मोठे उपक्रम होतात, विविध कार्यक्रम होतात, व्याख्यानमाला होतात आणि म्हणून ही सर्वपक्षीय जयंती या ठिकाणी काम करते साहेब. आणि म्हणून आज तुम्ही या ठिकाणी उद्घाटन म्हणून आम्हाला लाभलेत आलात, मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं भाषण न वाढवता या ठिकाणी संपवतो आणि एवढे या ठिकाणी विनंती करतो की साहेब परवा समितीची बैठक झाली, सगळ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांची देखील बैठक झाली, तर सगळ्यांचं म्हणणं एक आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये डीजे वाजलाच पाहिजे. पण आम्ही त्याच्यामध्ये सोल्युशन काढलं की मागच्या वर्षी डीजे वाजला परंतु काही लोकांचे कान बहिरे झाले, ज्येष्ठ लोकांना त्रास झाला, लहान मुलांना त्रास झाला, भगिनींना आमच्या त्रास झाला, म्हणून डीजे वाजवायची परवानगी आपण पालकमंत्री साहेबांना विनंती करू. परंतु 2A मध्ये कमी आवाजामध्ये आणि साऊंड सिस्टीम एकदम कमी, आम्ही पोलीस कमिशनरला देखील या ठिकाणी विनंती केली की साऊंड सिस्टीम मध्ये कमी जर वाजवला तर काही हरकत नाही, परंतु स्टेजवर आणि मोठे डीजे असतील ते कृपा करून कोणी या ठिकाणी आणू नयेत मिरवणुकीमध्ये आणि मिरवणूक शांततेच्या मार्गाने आणि प्रचंड उत्साहात पार पडावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. आणि यानंतर संभाजीनगर शहराचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री माननीय संजय भाऊ शिरसाट हे आपल्याला मार्गदर्शन करतील असे मी मानवंदना करून या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर
वेळ जास्त झालेला आहे, मला यायला उशीर झाला. सकाळपासून बाहेर होतो, आता नाशिकला जाऊन आलो आहे, आणखीन एक कार्यक्रम करून आलो म्हणून उशीर झाला. उद्या सकाळी सुद्धा 9 वाजता जायचं. वर्ध्याला कार्यक्रम आहे, 2 हॉस्टेलचे लोकार्पण आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आहे. आणि ह्या अशा सगळ्या कार्यक्रमामध्ये थोडासा उशीर होतो, परंतु आनंद एका गोष्टीचा आहे की संभाजीनगरमध्ये जी काही आंबेडकर जयंती साजरी होते ते महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात संभाजीनगरला होते. हे चळवळीचं केंद्र आहे. खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये जे काही पुढारी झाले ते सर्व या चळवळीतून तयार झालेले आहे. मी सर्वांना जवळून पाहिलेलं आहे, सर्वांशी माझा संपर्क आलेला आहे. पुढारी नंतर झाले, परंतु बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं कर्मभूमी ज्याला मानलं ते संभाजीनगर आहे. मिलिंद कॉलेज पाहिलं आपण. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये त्यांना सुचलेली कल्पना, बाबासाहेब मुंबईला संभाजीनगरला येणे, संभाजीनगरला जागा घेणे, जागा घेऊन एवढं मोठं कॉलेज निर्माण करणे, हे आपल्याला आज जर विचार केला तर ते एक स्वप्न वाटतं. त्या काळामध्ये 200 एकर जमीन घेऊन या ठिकाणी कॉलेज निर्माण करणं, आणि तेही स्वतःच्या नावावर नाही तर ते ट्रस्टीच्या नावावर, हे बाबासाहेब आहे. आणि म्हणून त्यांची जयंती या ठिकाणी लाखो विद्यार्थी जे आलेत ना मराठवाड्यातले, परभणीचे असतील, बीडचे असतील, नांदेडचे असतील, हिंगोलीचे असेल, विदर्भातले असतील, शेकडो विद्यार्थी, लाखो विद्यार्थी येऊन या ठिकाणी शिकले आणि शिकल्यानंतर खऱ्या अर्थानं मोठमोठ्या पदावर गेलेत. त्याच्यातले मी आता मंत्रालयामध्ये पाहत होतो, मला अनेक अधिकारी सांगतात साहेब आम्ही मिलिंद कॉलेजचे विद्यार्थी होतो. म्हणजे बाबासाहेबांनी निर्माण काय केले हे त्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर आपल्याला कळतं. म्हणून इथलची जयंती ज्या जोरात आणि जल्लोषात साजरी होते, खरं तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि ह्या जल्लोष कायम राहिला पाहिजे. मी जल्लोषाला कधी विरोध केलेला नाही, जल्लोष हा कायमच राहिला पाहिजे. परंतु जल्लोष साजरा करताना कोणतंही असं काही कृत्य आपल्या हातून होऊ नये ज्याच्यामुळे त्या जयंतीचं गालबोट कुठं लागेल. म्हणून सर्वपक्षी जयंती जी आपण साजरी करतो, मी पाहिलेलं आहे. मनमोहन सिंग ओबेरायला आम्ही अध्यक्ष जेव्हा करायचो त्या टायमाला सर्वजण तो ते दरवेळेला म्हणायचे अरे नाही मेरे को नाही होणार, ये टाइम नाही होणार. परंतु ते कायमस्वरूपी त्यांना आम्ही त्यांना अध्यक्ष म्हणून नेमायचो. एखाद्या माणसामध्ये एखाद्या काम करण्याची जर इच्छा असली तर त्याला काय केलं पाहिजे, पुढं कसं आणलं पाहिजे, ते आम्ही मनमोहन सिंगाकडून शिकलेलो आहोत. आम्ही अत्यंत जवळचे एकमेकांच्या स्नेही राहिलेलो आहोत. म्हणून ही आंबेडकर जयंती साजरी करताना मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, बाबूरावजी आपल्याला अडचण डीजे बीजेची नाही आहे, परंतु डीजेमुळं लहान मुलं, वयोवृद्ध माणसं, मी आता आमच्या त्या उस्मानपुरातला काय नाव त्याचं कुठे लक्ष्मण काय नाव रे ते आपले सचिन बोर्डे, मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मला बोलवलं त्यांनी तिकडं, पुण्याहून एक डीजे आणला. डीजे एवढा मोठा आणला की ते डीजेचे नारळ फोडायला मी गेलो तर आतून मी धडधड 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 माझी सुरू झाली. मी बोललो जातो की काय, पटकन ते नारळ फोडलं पळून गेलो. बरं डीजेवर एवढे काही थप्प्या लावल्या होत्या, एवढ्या जोरात आणलं, 8 लाख रुपये त्याला दिले. इकडे आणलं तर ते तिथे असं आडवं बॉम्ब लावलेलं आहे ते लोखंडाचं, तो डीजे त्याच्यातून पुढं गेलाच नाही. अखेरला डीजे वापस घेऊन जावं लागलं. हे मी उस्मानपुराचं उदाहरण सांगतो. हे बघा, आनंद व्यक्त करा हो, आनंद व्यक्त करायला बाबासाहेबांनी आपल्याला गुलामातून माणूस बनवलं. त्याची जयंती साजरी करताना कुठेही लाजलं नाही पाहिजे. प्रत्येक माणूस, तुम्ही आम्ही सांगण्याने काही होत नाही, हा प्रत्येक समाजातला प्रत्येक माणूस त्या दिवशी दिवाळी घरात साजरी करतो. तुम्ही सांगा का नका सांगू, आणि प्रत्येक माणूस हा रस्त्यावर येतो, तो म्हणतो की मला माझ्या बाबासाहेबाच्या जयंतीमध्ये सामील व्हायचं. आपण त्याची काळजी घ्यायचा प्रयत्न करतोय. मी कमिशनरला काय जे बोलायचं ते बोलल, परंतु ही साजरी करत असताना त्या विचाराने, त्या ध्येयाने आपण पुढं गेलं पाहिजे. मी पण आता या टायमाला आंबेडकर जयंती साजरी करतो. मला आता मंत्रिपद असल्यामुळे थोडासा पावर आलेली. मी आता 13 तारखेला संध्याकाळी 7 वाजता शिवाजी पार्कला 2000 ड्रोन घेऊन
एक साथ 2000 ड्रोन आकाशात जातील आणि बाबासाहेबांची प्रतिमा त्या ठिकाणी साकारल्या जाणार आहे. त्यांच्या जीवनावरचे काही छायाचित्र त्या ठिकाणी दाखवले जाणार आहे, ते ड्रोनच्या माध्यमातून. विचार करा, एक ड्रोन कसा उडतो, आपण मी 2000 ड्रोन उडवणार आहे. आनंद व्यक्त करतो का नेहमी, आणि प्रत्येकाने तिथे येऊन पाहिलं पाहिजे, हे माझं त्यांना सुद्धा विनंती. आणि नहीं जेव्हा तो यहाँ स्क्रीन लगा दे 13 तारीख को शाम को 7 बजे बिल्कुल सर 2 बार वो ड्रोन का प्रोग्राम होने वाला है और पूरा देश देखने वाला है, पूरा देश पाहणार आहे. म्हणून ज्या बाबासाहेबांनी हे एवढं मोठं काम केलं, ज्या बाबासाहेबांनी आपल्याला माणूस बनवलंय, माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आज पालकमंत्री आहे, ही त्याची देणं आहे की नाही बाबासाहेबांची. म्हणून त्यांचा विसर पडणं कधी शक्य नाही. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालू शकत नाही, परंतु त्यांच्या छायेखाली आपण चालायचा प्रयत्न करतोय. बाबासाहेबांमुळं आपण मोठे झालेलो आहोत, आपल्यामुळं बाबासाहेब नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना अभिवादन करताना, त्यांची जयंती साजरी करताना तेवढ्याच उत्साहात करायची, परंतु तेवढ्या होशमध्ये करायची. या शहरामध्ये ड्रग्सचे लोक आता वाढलेले आहेत. तुम्ही शहराच्या कोणत्याही कोपऱ्यात पहा, तुम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते आहात, तुम्हाला समाज बनवायचा आहे, बिघडवायचं नाही आहे. म्हणून तुम्ही कोणत्याही एरियामध्ये कॉर्नरमध्ये जाऊन बघा, ड्रग्सचा व्यापार वाढत चाललेला आहे. ते बटन काय, गोळ्या काय, ते चालू आहे ना, त्याच्यामुळं बेधुंदपणे एकमेकाला मारणं हे सोपं झालेलं आहे. मी अनेक वेळ मी पाहिलं, कोणी तो जो गोळ्या खातो ना, बटन बिटन काय खातात ते, तो पोटात चाकू घुपसायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही, त्याला काही कळतं नाही, आपण चाकू मारतो. म्हणून ही परिस्थिती जेव्हा या शहरामध्ये यायला सुरुवात झालेली, त्याचा परिणाम आता लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार असतं. मी दरवेळेला कमिशनरला सांगत असतो, माझ्या शहरामध्ये कुठं गडबड होता कामा नये. माझ्या शहरामध्ये असे कोणी बटनवाले असतील तर त्याला पहिलं धर आणि चांगलं चेतून काढ, चांगलं मार झाला, काय टेन्शन घेऊ नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, पोलिसांच्या बरोबर आम्ही राहू. परंतु हे ड्रग्सचा धंदा आपल्या शहरामध्ये चालू देणार नाही, ही भूमिका आपण पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे. आजही तुम्ही पाहता शेकडो टन माल आताही पकडला जातो. गोळ्या ट्रकने येतात, ट्रक भरूभरू येतात. म्हणजे हा एका प्रकारे संभाजीनगर हा ड्रग्सचा अड्डा होतो की काय, अशी भीती वाटायला लागते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. लहान लहान मुलं, 18-20 वर्षाचे मुलं आता त्या गोळ्या खायला लागलेले आहेत, आणि हे आपल्यासाठी धोकादायक आहे. म्हणून हे आंबेडकर जयंती साजरी करत असताना अशा गोष्टीला तुम्ही समोर आणा लोकांच्या, की याच्यापासून लांब राहा. तुमच्या घरातला एक माणूस जरी त्याच्या आहारी गेला, तुमचं येणारी पिढी बर्बाद होणार आहे. आणि येणारी पिढी जर बर्बाद करायची नसेल तर या ड्रगपासून लांब राहिलं पाहिजे. याचा प्रचार आणि प्रसारसुद्धा आपण केला पाहिजे. म्हणून आंबेडकर जयंती साजरी करताना मी सुद्धा 13 तारखेला तिथं जाणार ड्रोनचा कार्यक्रम आहे. 14 तारखेला पुन्हा चौपाटीवर आम्हाला सर्वांना, राज्यपालासहित सर्वांना आम्हाला तिथं अभिवादन करायचं आहे. 14 तारखेला मी 11 वाजता तिथून ते अभिवादन झाल्यानंतर डायरेक्ट इकडे येणार आहे, आणि आल्यानंतर पुन्हा आंबेडकर जयंतीमध्ये तुमच्या सर्वांबरोबर आपण सर्वजण मिळून आंबेडकर जयंतीमध्ये बरोबर चालू. त्या जयंतीमध्ये आपण जेव्हा जातो, त्या रॅलीमध्ये जेव्हा घुसतो, त्या टायमाला असलेला आपला कार्यकर्ता तेवढाच आदरानं आणि आनंदाने आपल्याला भेटत असतो, आणि आपला एक मान सन्मान म्हणून तोही त्या शिस्तीत चालतो. येणाऱ्या माता भगिनी, लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना कुठेही दुखापत किंवा धक्का लागत नाही. आंबेडकर जयंतीचं वैशिष्ट्य असं आहे, यांना पोलिसाचा बंदोबस्त लागत नाही. कधी मी इतक्या वर्ष पाहतो पोलिसाचा बंदोबस्त नाही. कार्यकर्त्याचा आवाज हा प्रत्येक ठिकाणी वाढलेला असतो, आणि कार्यकर्ताच इतरांचं संरक्षण करतो. ही पद्धत ही पद्धत मी पहिल्यापासून पाहत आलेलो आहे. जयंतीमध्ये चोऱ्या होणं तर भाग सोडूनच द्या, कारण की जयंती साजरी करताना येताना जो कार्यकर्ता आहे तो प्रत्येकाची काळजी घेत असतो. किती महिला असतात, काही अंदाज आहे त्याचा, लहान मुलं किती असतात, अंदाज आहे त्याचा. म्हणून आपण हे आनंदाने साजरी करूया, आणि या शहराला नाही, महाराष्ट्राला दाखवून देऊ की आंबेडकर जयंती साजरी आम्ही जे काही करतो ती एकदा तुम्ही पाहायलाच पाहिजे. म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आपल्याला मोठं करण्यासाठी कष्ट घेतले, आपल्याला मोठं करण्यासाठी जे काही मेहनत घेतलेली, त्यांना तर आपला सर्वजण मानवंदना करतो. पण बाबासाहेबांना आपल्यातर्फे एक शब्द दिला पाहिजे, बाबासाहेब तुम्ही मोठे आहात, आम्हाला तुमच्या ऋणामध्ये राहायचं आहे, आम्हाला तुमच्या ऋणामध्ये कायमस्वरूपी राहायचं आहे.
तुम्ही दिलेल्या मार्गावरच आम्ही मार्गक्रमण करतोय आणि तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी त्यांना आपण प्रार्थना करूया आणि आंबेडकर जयंतीच्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.